बालकांड अध्याय 9 श्रीरामाचे वैराग्य रूपी मन। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु श्रीरामचंद्राय नमः। सन्मुख देखोनी श्रीराम विश्वामित्राचा मनोधर्म सुखावोनी सप्रेम आनंदे परम बोलत आजी माझे सार्थक कर्म आजी माझा सफळ धर्म आजी माझे पूर्ण काम राये श्रीराम यज्ञार्थ दिदला ऋषी म्हणे श्रीरामासी चाल जाऊ माझ्या आश्रमासी सिद्धी पाववी स्वधर्मासी तू सर्व कामासी निज मोक्ष राम म्हणे ऋषी समर्था काही पुसेन मनोगता कृपा करावी कृपावंता मी तत्वता वचनार्थी देह तव अत्यंत आशक्त देह कर्म तेही नाशवंत कर्म फळ ते क्षयभूत सुख कोण येथ देह संगे देहा लोभे अर्थभूत जो विषय सेवित तो तात्काळ विष्ट होत सुख कोण येथ देह संगे देही काळ लागला नित्य क्षयो करी अहोरात्र शेकी भोगवी जन्म मरण वर्त सुख कोण येत देह संगे देह क्षुधा क्षुधेचा मारा नित्य तृष्णा पिढी जीवनार्थ देही देह भय निभ्रांत सुख कोण येथ देह संगे ऐके स्वामी साचारा देह तव दुःखाचा डोंगर देह विकल्पाचा सागर देह तो महापूर अति तृष्णेचा देह नित्य मूत्राची नहाणी देह तव नरकाची खाणी देह तव पोहन घाणी रोगांची श्रेणी हा देह देह संदेहाचे सोलिव देह अहंकाराचे ओतीव देह विषयांचे भरीव कृमीचे पेव तो देह देह द्वंद्वाची निज धरणी देह दुःखाची निज निशाणी देह विकल्पाची पूर्ण भरणी अरिष्टांची तो आरणी देह देह आशेचा कळवळा देह अहंकाराचा अंगवळा देह अहम ममतेचा सोहळा विकाराचा मळा तो देह देह अविद्येचे अधिष्ठान देह संकल्पाचे साजिरेवना देह मोहकाचे मोहना मुख्यत्वे अज्ञान तो देह देह कामाचा पर्वत गुड देह क्रोधाचा अवघड गड देह लोभाचा दुष्टर आगड विनाशाचा मठ तो देह देह अपवित्रतेचे मूळ देह कुष्ठळ अति कुष्ठळ देह अमंगळ मंगळ मुख्य विटाळ तो हा देह पहा जो उत्तम पदार्थ आहे देह लोभे तो भोगता खाय याम मात्रे विष्ट होय हा देहाचा पाहे परिपाक याम मात्रा न लागता देख तात्काळाची होतो वमक नरका होनिया अधिक चिळसदायक देह संग नित्य विषय सेविता पूर्ण नित्य नवी वाडे वनवना कल्पांती तृप्ती नव्हे जाना सुख कोणा देह संगे
क्षुधा नित्य पिढी शरीरी, तृष्णा पिढी त्याची परी, निद्रा सर्वथा मूळ करी, ऐशा देह संगा माझारी सुख कोणा. त्या देहाची उत्पत्ती ते मी सांगेन स्वामी प्रती, अपवित्र अपवित्र मूर्ती देह संगती सर्वार्थी. रजस्वलेचा लागता पालव, सचेल स्नानाचा उद्भव, त्या शुद्धाचा ओतीव देह अपवित्र पाहो समोणी. रजस्वाला शुद्ध चवते दिवसी, तो विटाळ राहिला गर्भासी, तोची वाळुनी नवमासी, करी गोत्रासी सुतकी. विटाळे देहाची संभूती, विटाळे देहाची उत्पत्ती, विटाळे देहाची शांती, देह भस्मांती सुतक राहे. देहाच्या अस्थि आणि राख, गंग उदकी घालिता देख, देता पिंड तिलोदक, तरी देह सुतक सुटेना. एवं देह तो मुख्यत्वे विटाळ, देहतेची दुःख प्रबळ, आता गर्भ दुःखाचे कल्लोळ, विषद विकळ अवधार. रजस्वलेचे पूर्ण रुधिर, तेथे पित्याचे रेत मात्र, तेची गाठोणी होय शरीर, मुख्य अपवित्र देह संग. जननी जठरी अग्नी माझारी, विष्टेच्या दाथरावरी, मूत्राच्या आधना भीतरी, नवमासवरी उकडीजे. जठराग्नीच्या तोंडी, उकडता गर्भाची उंडी, रस मुसवणी होय पिंडी, अष्टांगाची कांडी व्यक्त येती. विष्टालेप चहूकडे, नाकी तोंडी जंतू किडे, ते दुःख भोगिता जीव रडे, अति चरफडे तळमळी. त्वचा नाही गर्भ खोळे, तव मातेसी होती डोहाळे, कटवंल लवण सेविते वेळे, सर्वांग होरपळे गर्भाचे. त्रिकाळ भोजन मातेसी, त्रिकाळ दुःखते गर्भासी, भोगिता होय कासावीसी, कोणापासी सांगेल. ते नाही वायूचे आगमन, नाही मायादाईचे शांतवन, नाही स्वजनाचे समाधान, दुःखे संपूर्ण अति दुःखी. ते काळाची त्याची व्यथा, नेनती ते माता पिता, तेथे नाही नाभी मनता, आपली दुःखिता आपण भोगी. प्रसूती काळ अति अटक, गुदद्वारी अधोमुख, योनिद्वार अनावया देख, परम दुःख उत्पादी. प्रसूती वात अति प्रबळ, सर्वांगी लागे एकची कळ, योनिद्वारी करी तळमळ, प्रसूती तात्काळ होईना, वेनेवरी येता वेना, दुःख होय दोघा जना, मातेसी नसावे वेदना, गर्भ घोळना ते काळी. ते काळी विचार करी पूर्ण, आता जन्मले आपण, विषय सेविता गर्भी गमन, ते विषय सेवन करीना. सद्गुरु श्रीघोनी शरणा, निर्दाळोनिया अभिमान, निवारीन जन्म मरण, तेही आठवण विसरे देही. गर्भई जन्म बाहेर पडे, सोहम भाव तात्काळ उडे, कोहम भाव दीर्घ रडे, जन्मल्या पुढे सुख काय. जन्म काळापासून देख, आयुष्य जातसे अमोलिक,
या लागी जोत पुसे जातक कोणी राहतक पुसेना देहा सवेची जातक अखंड लागले आवश्यक या लागी सकळ लोक मरण धाक वाहती मरणा मर्यादा नाही देख गरबी गर्भपाताची दुख दुख उपजताची सटवीचा धाक कोण सुख जन्म बाळपणीच्या दुःख शोका असंख्यत्वे नये लेखा तेही सावधान ऐका निज नरका स्वयंभक्षी ज्या ठायाचे घेऊ नये नाव जो दाखवू नये स्वयंमेव त्या योनीद्वारे संभव कोण गौरव जन्माचा लाळ थुंका विष्टा मूत्र त्या माझी सदा सदा पचत तोची श्लेष्म बक्षित बाळपणी येथ सुख कोणा उदर व्यथा करी रुदन माता मुखी घाली स्तन निज व्यथा न सांगवे पूर्ण सुख कोणा बालकत्वी दात दोन्ही दाळा डोळे निगती 7 महिन्या काळे तानेपणी दुःख उमाळे बाळपणी फळे सुख कोणा बाळपणी दुःख असोस तेथे नाही सुखाचा लेश तैसे ती तारुण्यही देख दुःखदायक पुरुषासी तारुण्याचा अति आघात निशेष बुडवितो निज स्वार्थ काही नाठवे परमार्थ अति उन्मत विषयार्थी शिनोनी विषय करिता पूर्ण नित्य नवी वाडे वनवन इंधनी खवळे हुताशन तेवी विषय दारुण दुर्भरत्वे नित्य विषय सेविती परी कदा काळी नवे तृप्ती आयुष्य गेले हातोहाती ते तारुण्य प्रति लक्षण वाढविता विषय शोष नित्य आयुष्याचा होय नाश परमार्थ पडे ओस नाही सुखलेश तारुण्य माझी आयुष्याचा नित्य घात निशेष नासे परमार्थ तो हा विषयांचा संघात तारुण्यात मुसमुसी तारुण्याच्या पोटी अनेक दुःखाची या कोटी लावी योषिता पाठी धन धान्य दृष्टी लोलुपत्वे तारुण्याची या वाटा अभिमानाचा चढे ताटा अकर्माचा फुटे फाटा गर्वाचा मोठा फुगारा मी एक चातुर्य संपन्न मी एक स्वयंपाकी सुब्राह्मण मी एक समर्थ सधन पवित्र पूर्ण मी एक जग अवघे अपवित्र मीच एक श्रेष्ठ पवित्र हा तारुण्य माझी विचित्र घातक सूत्र अभिमाने स्त्री तरी असती मासाचा कोथळा स्त्री केवळ विष्ठेचा गोळा स्त्री वसती स्थान विटाळा नरक सोहळा विषय संगे आईशिया स्त्री संगापासी तारुण्य पुरुषा करी दासी अखंड सेविती येसी त्याची दशा आईसी अवधारा तारुण्य माकड स्त्रिये पुढे ती नाचवी तैसे उडे ती पाडी तेथे पडे नाचवी रोकडे निज छंदे तारुण्य रासब स्त्रिये पासी तिचा घरोबा वाहे शिसी तारुण्य श्वान स्त्री आज्ञेसी लाविल्या वसवसी सूरदयाते
तारुण्य मांजर स्त्री गृहवासी मियो मियो करी पायापासी चाटावया स्त्री अधरामृतासी अहर्निशी टोकत तारुण्य उंदीर स्त्रियेच्या घरी अष्टौ प्रहर छिद्र कोरी देखता लपे छिद्रा भीतरी तारुण्यावरी सुख काय तारुण्य लोलूप विषयापासी तारुण्य स्त्री कामाची दासी तारुण्य गर्वे मुसमुसी तारुण्यासी सुख काय तारुण्याचे ऐशी गती सुख कैसे होईल वार्धक्या प्रती त्या वार्धक्याची निज स्थिती ऐका निश्चिती सांगेना वार्धकी नाथिल्या व्याधी वार्धकी नाथिल्या आधी वार्धकी भ्रंश बुद्धी काय सुख त्रिशुद्धी तेथे कैसे जरेचे भय भुवस जरा नासी शरीर भास धाके पालटती केश सुखाचा लेश तेथे नाही वार्धक्य ते केवळ पाप तेने सर्वांगी उठे कंप भेने बोची हाले लपलप शब्दाचा पोचट प्रलाप होय वार्धक्य देखोन येता समूळ पळणी होय दाता क्षीण होय इंद्रिय सत्ता सुखाची वार्ता तेथे नाही तारुण्यापासी समसत वित्त जे कांता भोगी समस्त तेच विमुख होय वार्धक्यात हा वार्धक्याचा येथे बडीवार वार्धकी जिरेना अन्न तरी खावयाची तृष्णा गहन वृद्धांचे सदा संचित मना सुख कोणा वार्धकी वार्धकी शोक समूह वार्धकी ममता बहु वृद्धा ते बाळे मनती बाऊ हा सुख गौरव वार्धकी बाईल नायके बोला बाळे दाविती वांकुल्या जो तो चेष्टवी मुला जरठा खेळ खवळीती विनोदे जरेचे बळ बहुवस जवळ बैसेना माणूस खोकला लागे बहुवस भवते बाळस चिडानी जरा जर्जर कल्लोळे शरीराची शक्ती पळे डोळे होती सरकाळे तोंडी हुनी लाळ गळे उरावरी मरणे व्यापिले शरीर तरी मने माझी स्त्री माझे घर माझे नातू माझे पुत्र ही ममता फार सोडीना जरी घातला अर्ध जळी तरी स्त्री पुत्र निहाळी नातवंडे आणणारे मज जवळी ममते मेळी देहांत नरदेहीचा आयुष्य सारा विषय लोभे केला मातेरा परलोक पडला चिरा नरक द्वारा करी गमना देह बुद्धीच्या कल्लोळी मोह ममतेच्या महाज्वाळी परमार्थाची झाली होळी वृथा रवंदळी नरदेहा देही व्यर्थ विषय सुख देहे नाशिले स्वर्ग सुख देह वंचिले मोक्ष सुख केवळ दुःख देह संगे शतवर्षे विषयासक्ती ये काही इंद्रिया नव्हे तृप्ती उत्तम आयुष्य झालिया माती केवळ अधपाती देह संग देह संगा माझी सुख मानिती ते केवळ मूर्ख देह संगे ते केवळ दुःख गर्भ नरक भोगवी श्रीराम मने गुरुनाथा अंगी देह अहम नांदता
सुख कोण राज्य भोगार्था विषय स्वार्था सुख काय अहंकारा ऐसा वैरी बैसला असता उरावरी सुख नाही हो संसारी निज निर्धारी निश्चयो अहंकार जडला जीवी तो साधनी रिघोणी गोवी अहंकार हा जीव भावी उघड नागवी जगाते मुख्य बाधक अहंता तिसी साह्य झालिया ममता अहम ममता न जिनता सुख सर्वथा असेना झालिया शुद्ध शास्त्र श्रवणे उभय भोग ऐसा देखणे जे भक्षोनिया वमने आताची कासुने वमोनी गेले वमनांते स्वये भक्षिष्वाना तैसा इह भोग संपूर्ण तो भोग वांछिती सज्ञान ते ज्ञातेपण लौकिकी सतवले अहंकार तो मुख्य वैरी अहंकार तो मुख्य वैरी विषय लोभ चढला शिरी तेने संसार दुस्तर भारी निज निर्धारी ऋषीवर्या या लागी न निरसे अभिमान तव मी न करी रसपान न करी मिष्टान्न भोजन न करी परिधान दिव्यंबरे मी न करी क्रिया कर्माचार कर्म केवळ शरीर आधार तेथे संचरे अहंकार मी पवित्र अतिक्षोत्री जेने पाविजे ब्रह्म प्राप्ती ऐसी असेल जरी युक्ती ते सांगावी मज प्रती कृपा मूर्ती ऋषीश्वरा मज नसेल अधिकार तरी तुम्ही संत सर्वाधार सतसंगती दिनोद्धार हे ब्रीद साचार संतांचे चंदनाचे संगती खैर धामोडे चंदन होती देवी संताचे संगती ब्रह्म प्राप्ती दिनासी ऐसे बोलो निरगुनाथ उगाची राहिला तटस्थ ऋषी राजा आणि लोक समस्त झाले विस्मित ते काळी श्रीराम वैराग्य समेळी ऋषीश्वर दाटले भूतळी सिद्ध दाटले नभो मंडळी मुमुक्षिते काळी चातक झाले वैराग्य बोलिला रघुनाथ तेने सुर नर तटस्थ सिद्ध चाकाटले समस्त झाले विस्मित सुरवर ऐकोनी श्रीरामाची गोष्टी सुख झाले सिद्धांच्या पोटी ती केली पुष्पवृष्टी श्रीराम मुकुटी स्वानंदे नभी सिद्धांचा जय जयकार भूतळी गरजती ऋषीश्वर जय जयकार करीती नर सुख निर्भर सभा झाली सिद्ध बोलती स्वानंदता ऐसी न ऐको हे वैराग्य वार्ता आम्ही त्रैलोकी हिंडता श्रीरामे तत्वता सुखी केले एवं सिद्ध स्वानंदेसी आले दशरथाचे सभेसी ऋषी राम संवादेसी त्या गुह्यासी परिसावया वशिष्ठ विश्वामित्र दोन्ही आणि सिद्ध साधक मुनी राये पूजिले संतोषोनी हर्षमणी निर्भर स्वय येवोनी रघुनाथ सिद्ध पूजिले श्रद्धायुक्त ऋषी पूजिले समस्त पूजिला दशरथ परमार्थ बुद्धी सुर नर ऋषी सिद्धगण सभा बैसली सावधान एका विनवी जनार्दन श्रोते ब्रह्मज्ञान अवधारा स्वस्ति श्री भावार्थ रामायणे
बालकांडे एका कार्तिकाया श्रीराम वैराग्य निरूपण नाम नवमोध्याय गोळ कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय।